आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात, लकी ड्रॉ मधून आकर्षक बक्षिसांचं वितरण। इयत्ता 10वीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा रविवारी भैरवनगर धानोरी येथील गगनगिरी मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचं आयोजन सामाजिक कार्यकर्ते तथा कमल फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत टिंगरे आणि नगरसेविका रेखाताई टिंगरे यांनी केलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक गणेश शिंदे उपस्थित होते। यावेळी सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। यामध्ये मंगेश गोळे, विनोद पवार, ॲडव्होकेट राजेश धापटे, बंडू तात्या धापटे, मंगेश टिंगरे, प्राध्यापक शशिकांत राऊत, अर्जुन राव टिंगरे, धनंजय टिंगरे, प्राध्यापक सतीश कांबळे, विकास टेक, प्राध्यापक श्रीकांत नारायण टिंगरे, रवींद्र शेळके, हनुमंत टिंगरे, कांतीलाल डोंगरे, के.पी. पाटील, भोला सावंत, हेमंत वालकोबी, जगदीश शिंदे, अशोक धोपटे आणि बाळासाहेब धोपटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। उपस्थित विद्यार्थ्यांसाठी आयोजित लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसांचं वितरणही करण्यात आलं। प्रथम क्रमांकाचा हिरो FHF ड्युलेक्स दुचाकी बक्षीस सत्यम गणेश मस्के, द्वितीय क्रमांकाचा LED टीव्ही सुमित संभाजी माने, तृतीय क्रमांकाची सायकल ओम पाटोळे, चतुर्थ क्रमांकाचे वॉटर प्युरिफायर श्लोक अभिजित मेटे, तर 5व्या क्रमांकाचा मिक्सर शिवांजली प्रदीप यादव यांना प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रकांत टिंगरे यांनी केलं, तर संतोष खांदवे यांनी आभार मानले। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत जिद्द, परिश्रम आणि सातत्य यांच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवण्याचा संदेश दिला। कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। रेखाताई चंद्रकांत टिंगरे, मला सांगा 20 वर्षे झालेत या प्रभागाचं नेतृत्व करत असताना या प्रभागामध्ये सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे आणि काय द्यायचंय आणि विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा कसा झाला पाहिजे हे एक ज्वलंत उदाहरण म्हटलं तर या प्रभागाच्या कार्यसम्राट नगरसेविका रेखाताई चंद्रकांत दादा टिंगरे यांच्याकडे आहे। कारण की अनेक जण येतात, अनेक जण इलेक्शनच्या टाइममध्ये आश्वासन देतात, परंतु ताईने पळत नसताना सुद्धा कौतुक सोहळे केले। म्हणून ताईंसाठी आणि दादांसाठी आपण सर्वांनी जोरदार या ठिकाणी कार्यक्रम आणि या ठिकाणी मी लकी ड्रॉ सुरू करण्या अगोदर मी ऑनलाईन गेमिंग वगैरे प्रकार सुरू झाले। आपण कुणाबरोबर खेळतोय, कुणाबरोबर चॅट करतोय, कुणाशी बोलतोय काही माहित नसतं। मग एखाद्या अनोळखी नंबरवरनं मेसेज येतो, हाय, रिप्लाय द्यायची आपल्याला ओढ असते। मग व्हिडिओ कॉल होतो, मग त्याचं रेकॉर्डिंग होतं, मग ब्लॅकमेलिंग सुरू करतात। 8वी 9वीचा एक मुलगा रात्री 12 वाजता कॉल आला, 1 वाजता त्यानं आत्महत्या केली। 18 वर्षाचा मुलगा। या आभासी जगात वावरू नका आणि आपल्या हातून जर कळत नकळत असं काही झालं असेल, गडबडून जाऊ नका। तुमच्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आई वडील तुमच्या सोबत आहेत। काही चुकलं आई वडिलांना सांगा। परत माणसं चुकतात, या वयामध्ये कळत नकळत काही चुकाही आपल्याकडनं होतात, पण ज्या वेळेस तुम्हाला त्याची जाणीव होईल तुमच्या आईला सांगा, आई माझ्या अशी अशी चूक झाली। वडिलांना सांगा, मोठ्या भावासोबत बोला, शिक्षकांसोबत बोला, समाजामध्ये चांगलं काम करणारे काही नेते मंडळी भेटा, त्यांना सांगा, चला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला, असं घडतंय। चुकीचे निर्णय मात्र आपण घेऊ नये। आयुष्य इतकं सुंदर आहे ना, परत आहे का मला सांगा बरं? एकदा तुमचा जीव गेला परत काय माहित नाही आपल्याला, परत काय। आता जे क्षण वाटायला आले ते आनंदाने जगायचे आणि तुमच्या आई बापाचं एवढं प्रेम आहे। पोरांनो, तुम्ही शाळेत जायला निघता, तुमच्या अगोदर 1 तास आई उठलेली असते। तुम्हाला उठवायलाच तिला अर्धा तास जातो, उठ बाबा, चल बाबा,
आवड, बस आली, मी तुमचा टिफिन करायचा. आणि शाळेतनं जेव्हा तुम्ही घरी येता, पहिला प्रश्न आईचा काय असतो? आईचा पहिला प्रश्न असतो, टिफिन संपला का? कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर, मला सांगा बरं. पण आईची अपेक्षा काय तुमच्याकडनं? आईची अपेक्षा इतकीच असते, पोरीनं तिच्या पायावर उभं राहावं, माझ्या लेकरानं त्याचं नाव कमवावं. आई तरी एखाद्या वेळेस ओरडते. एका पोरा 10वी 11वीला आला, वडील मारत नाही, चिडत नाही. लहान होतो, काही चुकलं तर पटकन वडील चापट मारायचे, फटका द्यायचे. पण एकदा का पोराची उंची वडिलांच्या खांद्याला आली आणि बापाची चप्पल पोराच्या पायाला यायला लागली, वडील मारत नाही. अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. काय अपेक्षा आहे वडिलांची? वडिलांची अपेक्षा इतकीच आहे, पोरानं इतकं मोठं व्हावं की एक दिवस पोराच्या नावानं आई वडिलांची ओळख व्हावी. आतापर्यंत तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे पोरींना, लोक म्हटले पाहिजे कलेक्टर मॅडम आहेत ना, त्यांची आई आहे बरं काही, ते सीओ साहेब आहेत ना, हे त्यांचे बाबा आहेत बरं का, ते डॉक्टर मॅडम आहेत ना, ही त्यांची आई आहे बरं का. तुमच्या नावानं तुमच्या आई वडिलांची ओळख झाली पाहिजे. पोरींना उद्या जर तुमच्यापैकी कोण कलेक्टर झालं, लाल देवीच्या गाडीत बसून आली, रेखाताई फोन करतील, आम्ही ते श्रीमंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेतलाय, जरा प्रमुख पाहुणे म्हणून याल का नाही बोलवलं, आणि मी काही काम घेऊन आलो तर ओळख ठेवणार. पण याच्यासाठी तुम्हाला काय करायचं? पुढची जी काही वर्ष आहेत, गांभीर्यानं तुम्हाला तुमच्या अभ्यासाकडे बघायचं. हेच दिवस आहेत, लात मारी तिथून पाणी काढल अशी ताकद ठेवा. मी तुम्हाला परवाचं जे उदाहरण सांगतो, सगळ्या मुलींनी ऐका. कोल्हापूर वगैरे बाहेर मुली, आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज भव्य गर्दी होती. अजूनपर्यंत एवढे नगरसेवक कुणी दखल घेतली नाही की आज 10वीच्या जे पास झाल्यात 100% असू द्या, नाही तर 99% असू द्या, त्यांचा सत्कार घेणारा आज आपणच सुरुवात केली. काय सांगा? सर्वात जास्त विद्यार्थी हे ऑलिम्पिकसाठी काही झालेला वर्षापासून आपण फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुलांचे सत्कार आयोजित केले जातात. आज यावेळेस आणि 1000 विद्यार्थी सत्कार या ठिकाणी एक करण्यात आलेले आहेत. सर्वात जास्त विद्यार्थी 80%चे तुमचेच विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप देखील आपण ऑफिसमध्येच ते फॉर्म भरून दिले जाणार आहेत. हे त्याचा उद्देश असा की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पण त्याच्या पुढे जाऊन सुद्धा त्यांनी चांगलं असं शिक्षण मिळावं, विद्यार्थी चांगल्या तुमच्या पदावर जावं आणि प्रभागाचं, आईवडिलांचं आणि गावाचं नाव उज्ज्वल व्हावं त्याच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर त्या ठिकाणी 1000 विद्यार्थ्यांना सत्कार केले गेले. लकीड्रॉच्या माध्यमातून प्रोत्साहन त्या ठिकाणी 2 व्हीलर TV दिलेली, त्याचप्रमाणे सायकल आणि त्या ठिकाणी बक्षिसं आपण विद्यार्थ्यांना ठेवलेले आहे. आणि असाच हा कार्यक्रम पुढे देखील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सुरू ठेवणार आहोत. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे मोठ्या संख्येने, हजाराच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना सत्कार देतो. दादा, आज कौतुक सोहळा सत्कार आज 10वी पास लोकांचा ठेवलेला आहे की किती विद्यार्थी आले होते आणि किती जणाला काय काय दिलं आहे आणि कुठला ट्रॉफी दिला आहे? आपलं 25 वर्ष पूर्ण झालेले ह्या कार्यक्रमाला. आपल्या भागातले 35% पासून तर 100% मार्क पडल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो. आणि दरवर्षी आपण 2 व्हीलर ठेवतो, अनेक बक्षिसं असतात. त्यावेळेस 2 व्हीलर ठेवली, LED त्यानंतर सायकल, वॉटर फिल्टर, मिक्सर अशा अनेक गिफ्ट त्यावेळेस होते. सर्वांना ट्रॉफी आणि पॅड देऊन या ठिकाणी सन्मानित केलं आहे. हा दरवर्षी आपला कार्यक्रम सुरू राहणार आहे. आपल्या भागातील विद्यार्थ्यांना तीच खरी आपल्याला देशाची संपत्ती, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री नामदार राजेंद्र पवार यांनी जी स्कॉलरशिप चालू केली होती, त्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 1 मधनं आजपर्यंत सर्वात जास्त पुणे शहरात स्कॉलरशिपचा विक्रम या ठिकाणी आपण केलेला आहे. आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे यावर्षी सगळ्यात जास्त विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये आपले पुणे शहरात आले. तू काय सांगणार काय की तुला 2 व्हीलर लागलेली आहे? माझं नाव आहे. अनएक्सपेक्टेड
डिफिकल्ट होता माझ्यासाठी. पण जेव्हा त्यांनी सत्यम गणेश नाव घेतलं तर मला वाटलं की माझंच नाव आहे सत्यम गणेश म्हस्के. आणि माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की बाईक भेटली मला. मी माझ्या पप्पाला म्हणतच होतो की माझ्यासाठी एक गाडी घ्या. आता ते भेटलं आहे मला. बस किती टक्के भेटलेले तुला? आता 76% भेटले. काय वाटतं चंद्रकांत दादा टिंगरे आणि रेखा टिंगरे यांनी जे आयोजित केलेलं आहे अजूनपर्यंत कुणी केलेलं नाही आहे. फक्त इलेक्शन आले तर धूमधडाका सुरू होतं, पण आज कुणी काय करत नाही. आज त्यांनी केलं, काय सांगणार? थँक्यू. हे सगळं आयोजित केलं, खूप चांगलं केलं. मला ट्रॉफी बॅट आणि पहिलं बक्षीस मला भेटला. सगळं नाव काय तुझं सगळं? सत्यम गणेश म्हस्के. काय सांगणार आपल्याला मिक्सर 10वी पास झाल्यावर लागलेले, काय सांगणार? सायकल भेटलेली आपल्याला. पहिला प्रथम होतं ते चिठ्ठी लागली नाही, दुसऱ्या टायमाला आपली चिठ्ठी लागलेली, काय सांगणार? किती टक्के भेटलेले? हां, आता संपूर्ण नाव काय? संपूर्ण नाव आता चंद्रकांत दादा टिंगरे यांनी जे आयोजित केले कौतुक समारंभ, जे 10वीच्या मुली पास झाल्यात त्या बाबतीत आपण हजेरी लावलेली, काय सांगणार? सर्वप्रथम कार्यक्षम नगरसेविका सौम्यवती रेखाताई चंद्रकांत टिंगरे व चंद्रकांतदादा टिंगरे यांनी गेल्या 20 वर्षापासून अविरतपणे कोविडचं 1 वर्ष सोडलं तर अविरतपणे 10वी व 12वीच्या उत्कृष्टपणे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून चालू ठेवलेला आहे. पहिलं तर मी त्या दोघांचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद देतो की आपल्या परिसरातील चांगल्या प्रगतीने, चांगल्या मार्क्सने किंवा चांगल्या टक्केवारीने पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आकर्षक अशी भेटवस्तू आणि त्यांचे पुढील करिअर सुधारण्यासाठीची स्पर्धेच्या या युगामध्ये टिकून राहण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे. त्याचं मी खरोखर मनापासून कौतुक करतो. माझ्या माहितीप्रमाणे या आपल्या पंचक्रोशीमध्ये किंवा पुणे शहराच्या पूर्व भागामध्ये 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणारा हा एकमेव असा एवढा मोठा कौतुक सोहळा आहे. आणि ह्या कौतुक सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या पुढील स्पर्धा परीक्षांसाठी चांगल्या प्रकारचं एक प्रोत्साहन या ठिकाणी उपलब्ध होतं आहे. मला चांगलं आठवतं आहे की 10वी आणि 12वीच्या शिष्यवृत्तीसाठी सुद्धा प्रभाग क्रमांक 1 प्रभागाच्या क्रमांकाप्रमाणेच शिष्यवृत्ती देण्यासाठी पुणे महानगरपालिकेमध्ये 1 नंबरलाच आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी नीटचे पेपर फुटत आहेत, TETचे पेपर फुटत आहेत, अशा या पार्श्वभूमीवर रेखाताई टिंगरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून केलेला हा विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनापर कार्यक्रम हा खरंच प्रेरणादायी असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. माझ्या वतीने त्यांच्या पुढील कार्यकर्तेसाठी आणि ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे यश संपादन केलं त्यांना पुढील भावी शैक्षणिक आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.